हे गायज वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. सो आता तुम्ही थंबनेलवरून तुम्हाला थोडासा अंदाज आलाच असेल की आज आपण काय करणार आहोत. नो मिरर मेकअप चॅलेंज. सो हे मी तिच्याकडनं खूप जास्त रिपीट हे करून घेतलं, रटवून घेतलं की काय बोलायचं आहे तुला. तर सतत हे चालू होतं. काय चालू होतं सतत? नो मेकअप मिरर चॅलेंज. नो मेकअप मिरर चॅलेंज. सो आता आपला जो व्हिडिओ असणार आहे तो बेस्ट ज्याच्यावरती आहे ते तुम्हाला थंबनेलमध्ये दिसतं. हिच्या बोलण्यावरती जाऊ नका, हे खूप फंबल मारते ही. तर आता आम्ही दोघी जणी आमचा मेकअप घेऊन बसलो. हा एक, त्यानंतर खोलते हा एवढा मोठा बॉक्स आहे, त्यामध्ये सगळं काही आहे. सो आता आम्ही नो मिरर मेकअप चॅलेंज करतोय. सो आर यू रेडी फॉर नो मिरर मेकअप चॅलेंज? येस. तर चला, फर्स्टली स्टार्ट विथ मॉइश्चरायझर. तू तुझं कर. तू माझा नको सेपरेट. बघू. तू तुझं बघ, तुला कसा मेकअप करायचा आहे. हे ते यूज करू शकते गायची बेसिक. मेकअप प्रोडक्ट ब्रँडेड आहे ना. क्या नहीं क्या बोला तूने? नहीं पहले क्या बोला? चल ऑब्विसली तुम्हीच घेऊन दिली मला. मॉइश्चरायझरवरती प्रायमर, मॉइश्चरायझरवरतीच प्रायमर लावतात ना. हो, बट मी गाईज दोन मिक्स करून लावणार नाही. आमचं दोघींचं सेपरेट मेकअप असणार आहे. आम्ही कॉपी नाही करणार आहे. म्हणजे लावायचं की नाही लावायचं मी. लावायचं आहे तो. मला आयडिया नाही आहे किती घ्यायचं काय घ्यायचं, म्हणून मी एवढी अमाऊंट घेतली आहे प्रायमरची. मी हे प्रायमर आणि एक दुसरं एक आहे ते दोन्ही मिक्स करून लावणार आहे. मला पण दे ना. नाही, सेपरेट करतो ना. बड़ा हरामी हो बेटा. आणि सेकंड वाला ते माझं खूप फेवरेट आहे, तुम्हाला दाखवते. हे वाला. हे वालं काय, हे वालं बघू कसं आहे ते. आता मी हे लावलं, याच्यावरती लावू का ते? कॉपी करते गाईज. बिकॉज हे ना ड्राय आहे आणि ते वाला ना खूप स्मूथ वाला आहे. सो मी दोन्ही मिक्स करून लावते. मला तर लावायचंच माहिती नाही. सो आता लावणार आहे मी हे. काय आहे हे? फाउंडेशन आहे, ऑइल फ्री आहे. मालिओचं फाउंडेशन. बट आम्ही फाउंडेशन एकच लावणे की बिकॉज आमच्या दोघांचं सेड एकच आहे. मी तिच्यापेक्षा थोडीशी, माझं डस्की स्किन टोन आहे, ती गोरी आहे माझ्यापेक्षा थोडीशी. थोडी. बट मी असं नाही यूज करणार. माझ्याकडे खूप भारी वाले ब्लेंडर. चीटिंग करता है तू. चीटिंग करता है तू. ते तुम्ही आत्ता फर्स्ट अनबॉक्सिंग करते फर्स्ट टाइम. बडे ही चालाक हो रे हो. हे बघू शकता तुम्ही. ते सॉफ्ट राईस बघू. गाइस, चीटिंग हो रही है मेरे साथ. माझ्याकडे हे वाला पण आहे, हे पण चालून जाईल. होतंय. आपल्या दिसत नाही ना, सो खूप कमी अमाऊंटमध्ये घेतली मी. मग मला माहित नाही का हे जळजळतंय. जळजळत आहे. मग त्याच्यावरती विश्वास नाही आहे. मी जर भूत दिसलं तर. ते पण आहे. मला पण माझ्या मेकअपवरती ट्रस्ट नाही होते. तुला इतका कसं काय ट्रस्ट आहे की तू बरोबरच बघून लावतेस असं? काय माहिती, मी अंदाजे लावते.
सेट होऊ द्यायचा आहे. बघ तर माल वगैरे लागते की दीदी हसते का बघ. आता छान ब्लेंड झालं ते माणूस हसणार आहे तर काय रडणार आहे का? तुझं नीट ब्लेंड नाही झाले. नोजवरती बाकी आहे. आता नाही नथनीच्या इकडे. आता इकडे मला वाटतंय ही माझी फिरकी घेते. नाही खरंच. आपण मिरर नाही बघू शकत, नाही तर तुला बोलली असते मिरर मध्ये बघतो. हो बघ. बरोबर. माझं परफेक्ट लागलंय का? तर आता मी त्यावरती लावणार आहे हे बनाना लूज पावडर. कसं करतात ते ना नेल शो ऑफ करण्यासाठी असतं. मी फाउंडेशन ब्लेंड करायलाच किती टाइम घेतलाय गाईज. तिने मेकअप स्टार्ट पण केलेला आहे. याच्याने लावू शकतो. हे ब्लशसाठी आहे गाईज. हिला काहीच माहित नाही मेकअपचं. बेसिक आहे खूप. गाईज तिने सांगून दिले लिटरली. दीदी बरोबर झाले का? मी जोकर नको दिसायला. छान दिसतं. बघू शकता. हे पण आहे की बट तुटलंय माझ्याकडनं चुकीने. हे कॉन्ट्रोल पॅलेट आहे. मोस्टली मी यूज केलेले आहे शेड्स. कॉन्टोर पॅलेट आहे पण आपण आपल्या शेडनुसार हे करू शकतो, त्याला कन्सील करू शकतो. कन्सिलर पॅलेट पण बोलू शकता. कन्सिलर पॅलेट पण आम्हाला वाटत नाही गरज आहे आम्हाला, तरी यूज करून घेऊ. कुठे लावणारस? तुझ्या अंडर राहिलेलं नाही तर ड्राय पडलं मला नको. हे पण आहे आपल्याकडे. सो गाईज बघू शकता याला पण मिरर नाही आहे. सो आता आपण ट्राय करूयात. आता आय शॅडो. सो ह्या ड्रेसला मॅच होईल तसं, ह्या टॉपला मॅच होईल तसं. तू दुसरा घे. नाही मला ना कॉम्पॅक्ट पाहिजे. आधी सेट होतोय ना माझं पण. देवा देवा देवा. आता कसं मी करू का तुझा आय शॅडो मेकअप? जोकर बनून देऊ काय जात नाही. खूप रॉंग पोर्शन हिचा लावायचा. मी करते गाईज. हिने चेहऱ्यावर सुद्धा घेतलेले आहे लिटरली. हे बघू शकता तुम्ही. आय शॅडो डायरेक्टली खाली आलेला आहे तिचा. तुझं मेकअप करणारे स्मोकी आईस. मला मॅच असं काहीच भेटत नाही गाईज. मी रँडमली यूज करते. थोडंसं शिमर साईड. मिरर नाही तर खूप अवघड वाटते सगळं करायला. बिकॉज आम्हाला काहीच आयडिया नाही की आपण कसं लावतोय ते. मी तर लावते की नाही, कसं लावते, कुठं लावते, मला हे काहीच माहीत पडत नाही आहे. सो माझं आय शॅडो डन झालं आहे. आता आणि माझी चुकी इतकी मोठी झाली की मी आयलाइनर नंतर मी आय शॅडो लावते. सो माझ्यासाठी खूप वेळ आहे.
आता कसं टर्न आउट होणार आहे हा मेकअप काय माहित नाही. ती लागला का माझं बरोबर? मी कॉन्सन्ट्रेट करतेय. हे तू आयलाइनर पण रिस्क घेते तू. रिस्क है तो इश्क है. सो गाइस मी आधीच लावलेलं दिसतंय की नाही माहित नाही. खूप लाईट लावलेलं आहे. ॲक्च्युली मी आयलायनर परफेक्शनिस्ट आहे, पण मला थोडीशी चिंता आहे. इथे बघ एकदा. काही प्रोफेशनल नाही वाटत आहे. तुला माहित नाही तू कसं लावलेलं आहे ते, पण ठीक आहे. पुरा मेकअप झाल्यावर थोडंसं फन होईल ते पण. गाईज इथनं तर सुरुवात आहे तिची. आय थिंक माझी सुरुवात तिकडनं. काय मी दाखवू पण नाही शकत. हा हा, हे बघा हे बघा हे बघ. ठीक आहे. बोलू का राधिकाला? कशा बोलू? नको नको नको. बोलून मला हेच यूज करावं लागेल गाईज. तेच करतो आता. खूप एक्सपेन्सिव्ह आहे त्यातल्या त्यात. हातावर घ्यायचं. पॅलेट नाही ना ते घेण्यासारखं. अरे पड. आय मला काहीतरी लागलंय. इथे मेकअप कमी पसारा खूप जास्त होतोय गाईज. तुम्हाला BTS दाखवणार आहे आम्ही. थांबा तुम्ही. कारण की म्हणजे आहे ना अक्षरशः या रूमची हालत काय केलेली आहे आम्ही ना ते मलाच माहिती आहे. कारण की आवरायचं मलाच आहे सगळं. आमचे ताई काय पाहुणेबाई आहे आमच्या. आम्ही ते काहीच करणार नाहीत. अच्छा हमको सिखा रिया है. तेव्हा ते मेकअप करणार उठून जाणार. खूप वाजत होता. माझ्यावरती विश्वास नाही म्हणून मी हाताने पण रोप करणार आहे. गाईज आता माझी बारी आहे. हे काय? हे काय शार्पनर नाही का? आयब्रो पेन्सिल. मला पण पावडरवरती ट्रस्ट नाही बिकॉज मी इतका यूज करत नाही हवाला. माझे फर्स्ट टाइम आहे. मी गाईज काजळ लावणार नाही, कारण का मी काजळ लावल्यावरती काय दिसते? भूत. भूत आणि गुंडी. सो मी तो रिस्क नाही घेणार. सो आता माझं ब्लेंड होत आहे का? मी बघते. हो छान. आता आपण लावणार आहोत ब्लश ब्लू हेव्हनचं. ॲक्च्युली मोस्टली माझ्याकडे प्रोडक्ट्स आहे ना ब्ल्यू हेव्हनचेच आहेत आणि लॅक्मे. काय करत आहे? ब्लेंड होतंय माझं. सो ही हसली म्हणजे काहीतरी गडबड झाली माझ्यात. मला माझं ब्लश खूप
लागलंय, इतकी लिंक तर देऊ शकते मी तुला. तर काहीच मला वाटत मी ब्लशची लिप पण रिस्क घ्यायला हवी, जशी आयलाइनरची नाही घेतली मी. सो गाईज आता मी असं चॅलेंज करते. तर मी आईस बंद करून हे निवडणार आहे. यार लागतंय की माझं यार, पावडर बरोबर सेट होतोय की नाही. सो आता ह्या काही लिपस्टिकच्या शेड्स आहे. मी रँडमली उचलते आहे कोणत्याही. सो मी आता रँडमली सिलेक्ट करणार आहे आणि ती लावणार आहे. लिपस्टिकचं काही लिपस्टिक मी तर डोळे बंद करून पण लावू शकते. मी लास्टला टिकली. माझं ब्राऊन शेड खूप फेवरेट आहे. आय एम डन. बरोबर लागले. छान लागलं. पावडर ब्लेंड झालाय की नाही आपला. झालाय. मी मी आता माझे हेअर कोम करून घेते. तरी मी लावून घेते ब्लश, कारण इतकं केलेलं आहे आणि मी याच्यासाठी राहून जाईल माझं. घेऊन टाकू रिस्क. खूप लाईटली लावणार. मी रेडी झाली आहे गाईस. माझा पूर्ण मेकअप रेडी आहे. की नाही. खूप लागलंय. बरोबर आहे. असं मी खूप कुशलपणे खूप लाईट घेतलेलं आहे सगळं. ये समोर जरा आहे, आपण दाखवू कसं वाटतं. हां इथे 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 बघ. इथे कॅमेरा 2-3 डोळे आपल्या का मोबाईल तिथेच. सो गाईज आम्हा दोघींचा मेकअप डन झाला आहे. मला इवन आयडिया नाही आहे मी कशी दिसते, पण तिला आयडिया आहे आणि मला आयडिया किती छानच दिसते अशी. सो तुम्हाला कळालं असेल की कोण कसं दिसतंय, कोणी कसा मेकअप केला आहे. सो चला आता आपण बॅक कॅमेरा सोडून आपण फ्रंट कॅमेरावरती येऊयात आणि बघूयात की कसा आपला लुक झाला आहे ते. रेडी? फर्स्टली आपण आपला रिव्ह्यू घेऊन टाकूया. मेन आधी आम्ही आमचा खूप स्वतःचा आतुरता आहे review खूप आम्हाला की आम्ही काय क्रिएटिव्ह केलेलं आहे ना आमच्या फेसवरती. मला तसं मला गिल्टी तसं पण नाही होणार कारण का मला मेकअप येत नाही. सो रेडी? हो. सो आमचा मेकअप बाप रे, तुझं ब्लेंड सुद्धा नाही झालेला आहे हवा तसा. आणि तू आहे तशी पुट्टी लावल्यासारखा वाटतोय. खूप फरक दिसतोय माझ्या हातामध्ये माझ्या फेसमध्ये गाईज. तर चला आता हा तरी आमचा ऑनेस्ट रिव्ह्यू होता एकमेकांबद्दल. आता मी माझ्या सिस्टरला विचारते लहान्या की तिला कसा वाटतो आमचा मेकअप. हो. चला तर मग राधिका तुला एक रिव्ह्यू द्यायचा आहे की आम्ही नो मिरर मेकअप चॅलेंज केला होता आम्ही दोघींनीही. सो आता आम्ही तर आमचे तोंड बघितलेत कसे दिसतोय ते. सो तुला त्याच्यावरती रेट द्यायचा आहे, रेटिंग करायची आहे की आम्हा दोघींपेक्षा कोणी नो मिरर मेकअपचा चॅलेंज तो खूप छान प्रकारे केला आहे. ओके रेडी? तर तुला काय वाटतं कोणी चांगला मेकअप केला आहे, मी आणि किरण नाही? कोणी केलाय? हिने खूप एफर्ट घेतलेले याच्यामध्ये काय बोलतात त्याला आय शॅडो मध्ये. मी नाही घेतलं तसं इतका. सो ठीक आहे, डिझर्व करते ती.
पेंट सुद्धा झालेलं आहे सो गाईज आता आपला रिझल्ट आपल्याला कळाला आहे कोणी कसा मेकअप केला आहे की हे बघा मी लिटरली मी म्हणते ना मी आयलायनरमध्ये खूप परफेक्शनिस्ट आहे तर ते दिसून येते की मी डोळे बंद असताना सुद्धा परफेक्ट लावला आहे मी आधीच लावलेला. आहे ना माझी आय शॅडो छान दिसतंय छान कॉम्बिनेशन छान झालंय हो. आणि मेन गोष्ट लिपस्टिक पण छान लागली गेली आहे मी रॅन्डमली सगळं लावलेलं आहे guys. कारण की माझ्यामध्ये मॅच सारखं काहीच नाही. ब्ल्यू कलरच घातलेलं आहे मी. ब्ल्यू कलरचा कुठं आय शॅडो असतो का लवकर भेटतो का? आहे पॅलेटमध्ये आहे मी डोकं यूज नाही केला. ओके असायला हवं त्यासाठी ओके मान्य. सो गाईज आता चला तुम्हाला दाखवतो की आम्ही BTS मध्ये जो काय पसारा केलाय रूममध्ये रूमचा पूर्ण मेस झालाय चला तुम्हाला दाखवतो सो गॅस तुम्ही बघू शकताय किती आम्ही मिस करून ठेवलेलं आहे लिटरली. आमचं आय शॅडो कुठे चालत आमचे लिपस्टिक कुठे आहेत आणि इथे बसून- फाउंडेशन गेलेलं आहे. सो आता आवरावं लागेल. आम्ही भेटू लवकरच 5 मिनिटामध्ये हे सगळं आवरून. आपण नाही तू आवरायचंय नाही असं नाही करायला. वाईज मी आत्ताच पूर्ण चेहरा क्लीन केला आय होप की तुम्ही आपला आजचा नो मिरर मेकअप चॅलेंज खूप जास्त एन्जॉय केला असेल नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब जरूर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग आणि हो नक्की कॉमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा चॅलेंज कसा वाटला न्यू चॅलेंज द्यायचं असेल तर तेही कॉमेंट करा बाय बाय